साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। आमदार प्रणिती शिंदे यांचे कर्मचारी उद्धट, आम आदमी पार्टीचा आरोप। सोलापूर शहरातील स्लॉटर हाऊस येथे आमदार विकास निधीतून पाईपलाईनचे काम झाल्यापासून पाण्याची समस्या आणखी वाढली असल्याने आणि इतर भागातील पाण्याच्या समस्येबाबत आपचे पदाधिकारी आमदार प्रणिती शिंदे यांना निवेदन देण्याकरिता त्यांच्या निवासस्थानी गेले होते। संबंधित महापालिकेचे आणि झोनचे अधिकारी हे उडवाउडवीची उत्तर देत असल्याने आपचे पदाधिकारी आमदारांना निवेदन देण्यास गेले होते, मात्र ते तेथे उपस्थित नसल्याने आपच्या पदाधिकाऱ्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना अर्ज स्वीकारून पोहोच देण्यास विनंती केली। मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी आधी ताईंना कळवतो आणि त्यांनी होकार दिल्यास अर्ज स्वीकारतो असे सांगितले। आपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याकरिता होकार दिले, मात्र आमदार प्रणिती शिंदे हे व्यस्त असल्यामुळे त्यांचा रिप्लाय कर्मचाऱ्यांना मिळण्यास विलंब होत होता। त्यावेळी आपच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना विनंती केली की आम्ही पुन्हा येऊन आमदार प्रणिती शिंदे यांची भेट घेऊ, मात्र आता आमच्या अर्जाची पोहोच द्या। तसे म्हणता संबंधित कर्मचारी हे उद्धटपणे बोलू लागले, उलट प्रश्न विचारू लागले। या सर्व घटनेचा आपच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला असून जर नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला। यावेळी शहराध्यक्ष निहाल किरंडळी, उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे, महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी, युवाध्यक्ष निलेश संगेपांग, सहसंघटक अजहर शेख, युवा उपाध्यक्ष आकाश गायकवाड, इब्राहिम गिरगावकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते। नमस्कार, मी निलेश श्रीनिवास सेपाग, आम आदमी पार्टी शहर युवा अध्यक्ष। स्लॉटर हाऊस, शास्त्रीनगर अशा भागातून नागरिकांची जेव्हा आमच्याकडे तक्रार आली पाणी संदर्भात, तेव्हा आम्ही सगळेजण त्या संबंधित ठिकाणी पाहणी केल्यानंतर आमच्या निदर्शनात असं आलं की संबंधित काम हे आमदार निधीतून झालेलं आहे आणि तो काम झाल्यानंतर नागरिकांची समस्या आणखीन वाढलेली आहे। जे पाणी आधी पूर्वी 50% यायचा तो जवळजवळ 5-10% आलेला आहे। तर ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना अधिकाऱ्यांकडून आम्हाला उडवाउडवीची उत्तरे मिळाली। त्यामुळं आम्ही आमदारांच्या निधीतून काम झाल्यामुळे आमदारांना भेटण्यासाठी आलो, त्यांना निवेदन देण्यासाठी आलो। मात्र इथे देखील इथल्या कर्मचाऱ्यांनी योग्य वागणूक दिलेली नाही। अतिशय उर्मटपणे त्यांची भाषा होती, जसं काही एखादा कैदी आपण हल्ला करतो तशा पद्धतीची वागणूक हे लोक आम्हाला देत होते। खरं तर आम आदमी पार्टी हे अतिशय सभ्य आणि सुशिक्षित कार्यकर्त्यांची पार्टी आहे। आमच्याकडून अतिशय चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीनं आम्ही त्यांना सहकार्य करत होतो। आमचं फक्त इतकंच म्हणणं होतं, मॅडम जर उपस्थित नसतील तर आमच्या अर्जावर तुम्ही फक्त आम्हाला पोच पावती द्या, त्याच्यानंतर आम्ही मॅडम जेव्हा केव्हा उपस्थित असतील तेव्हा आम्ही त्यांना भेटायला येऊ। मात्र त्या कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत मॅडम इथं येणार नाहीत किंवा मॅडम जोपर्यंत आम्हाला सांगणार नाहीत तोपर्यंत आम्ही तुमच्या अर्जाला पोच देणार नाही। म्हणजे हे खरं तर हे नियम कायदेशीर आहे का? जेव्हा एखादा व्यक्ती, आज आम्ही पक्ष म्हणून आलेलो आहोत, राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी इथे आलेलो आहोत, जर एखादा सर्वसामान्य जर नागरिक आला, तो जर अर्ज देऊ लागला तर तुम्ही त्याचा अर्ज स्वीकारणार नाही का? त्याच्या अर्जावर पोचपावती देणार नाही का? ही अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी बाब आहे। याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आणि जर नागरिकांचे प्रश्न सुटले नाहीत आणि जर तुमच्या या कर्मचाऱ्यांना तुम्ही धडा शिकवला नाही तर आम्ही तुमच्या विरोधात सोलापूर शहरात तीव्र आणि मोठं आंदोलन। नमस्कार, जय हिंद। मी मल्लिकार्जुन पिलगेरी, स्लॉटर हाऊस बापूजीनगर व शास्त्रीनगर येथील पाण्या प्रश्नासंदर्भात आमच्याकडे आम आदमी पार्टीकडे आणि माझ्याकडे वेळोवेळी पाणी प्रश्नासंदर्भात प्रश्न घेऊन नागरिक माझ्याकडे येत होते। त्या संदर्भात आम्ही महापालिकेचे इथे त्या संदर्भात आम्ही महापालिकेला निवेदन दिलं आणि पाठपुरावा केला असता तिथे उडवाउडवीचे उत्तरे आणि समाधानकारक उत्तरं भेटत नसल्यामुळे आम्ही, आणि त्यातच आपल्या शहरमध्येचे आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या विकास निधीतून स्लॉटर हाऊस येथे 8 लाखाचा पाणी पुरवठ्याचा पाईपलाईनचं काम झालेलं होता। त्या तो काम झाल्यापासून स्लॉटर हाऊस येथील पाण्याचा दाब, प्रेशर अत्यंत कमी झालेला आहे आणि तिथं मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे। या संदर्भात आम्ही शहरमध्ये आमदार प्रणितीताई शिंदे यांना निवेदन देण्यासाठी इथे आलो होतो, पण इथे आम्हाला समाधानकारक उत्तर भेटत नाही आहे। प्रणितीताई शिंदे यांचे कर्मचारी आमच्याशी उद्धट वागले, आमच्या एका सहकार्याला आरेतुरेची भाषा वापरली आणि आमचं निवेदनसुद्धा स्वीकारताना ते खूप चौकशी करायला लागले, जणू काही आम्ही
अपराधी असल्यासारखं सामान्य नागरिकाला तुम्ही असं वागणूक देत असाल तर मग तुम्हाला म्हणजे इथे तुमचे कर्मचारी खूप उद्धट वागतात आणि ते लोकांच्या समस्या असे सोडवण्यात ते असं सोडू शकत नाहीत तुम्ही. धन्यवाद.